तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सर्व 10व्या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये जर 95 मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्ती मार्क्स हवे असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम खास होणार आहे. हा असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही यूट्यूबवर मिळणार नाही किंवा मिळाल्यास याची सुद्धा तुलना त्याच्याशी करून पाहावी. तर सगळ्यात आधी 95 प्लस हे जर तुमचं टार्गेट असेल तर याचा अर्थ प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 95 मार्क्स, ॲव्हरेज मार्क्स जर 95 पाहिजे असतील तर एक ॲव्हरेज पकडला तर प्रत्येक विषयामध्ये आपल्याला 95 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे आउट ऑफ 100. आणि जर समजा 100 आउट ऑफ 95 मार्क्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर याचा अर्थ प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला इक्वली कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. आता बेस्ट ऑफ 5चा जरी आपण विचार केला तरी सुद्धा त्यातला एक सब्जेक्ट वगळता जो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातो आहे किंवा ज्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही आहे तो सब्जेक्ट जरी सोडला तरी अदर जे 5 सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये 95 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आणि मग प्रत्येक सब्जेक्टमध्ये 95 जर मिळवायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी लागतात. वर्षभर अभ्यास करायचा आहे म्हणजे तोंडाचा खेळ नाही. आणि तुम्हाला ते वास्तविक वाटलं पाहिजे याच्यासाठी तुमच्याकडे एक डिसिप्लिन, एक प्लॅन असला पाहिजे, एक शिस्तबद्ध तुमच्याकडे कार्यपद्धती असली पाहिजे ज्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण करू शकाल, जेणेकरून तुमचं जे टार्गेट आहे की तुम्हाला 95 पेक्षा जास्ती पर्सेंटेज मिळाले पाहिजेत. आता मित्रांनो, या 95 मध्ये 100 आउट ऑफ 95 मध्ये तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की 20 मार्क्स जे आहेत हे इंटरनल आहेत आणि 80 मार्क्स तुम्हाला स्वतः सब्जेक्टमध्ये मिळवायचे आहेत पेपर लिहून. असे टोटल 100 मार्क्स जे आहेत त्यापैकी तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत. असं आपण अज्युम करू की 20 आउट ऑफ 20 तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिळणारच आहेत. जर तुम्ही वेल परफॉर्मिंग स्टुडंट असाल, वर्षभर तुम्ही रेग्युलर असाल, सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर केलेल्या असाल, सगळ्या असाइनमेंट प्रत्येक वेळी तुम्ही सांगितलेलं काम ऐकलेलं असेल तर तुमचा 20 आउट ऑफ 20 हा ॲव्हरेज कन्सिडर करायला हरकत नाही. आणि वर्षभर मेहनत केल्यानंतर 80 आउट ऑफ तुम्हाला 75 प्लस मार्क्स मिळवणं हे सुद्धा अवघड नाही आहे. तर यासाठी काही स्ट्रॅटेजी आहेत, जसं की आता प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 95 पेक्षा मीन्स 80 आउट ऑफ आपण आता 75चाच विचार करणार आहोत की 75 तुम्ही बोर्ड एक्झामचा विचार करा. जो पेपर 80 मार्क्सचा असतो, मराठी, हिंदी आणि इंग्लिश जे लँग्वेज पेपर आहेत हे तुमचे 80 मार्क्सचे आहेत. त्यापैकी त्यामध्ये तुम्हाला 75 प्लस मार्क्स मिळवायचे आहेत. आणि अदर जे सब्जेक्ट आहेत जसं की मॅथ्स 1, मॅथ्स 2 हे 40 मार्क्सचे आहेत. सायन्स 1, सायन्स 2 सुद्धा 40 मार्क्सचे आहेत. आणि जो तुमचा सोशल सायन्सचा जो सब्जेक्ट आहे, सामाजिक शास्त्र ज्याला म्हणतात, ते 40 प्लस 40 असे मिळून 80 होतात. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट्सला इक्वल टाइम डिस्ट्रीब्यूट करायचा आहे वर्षभरासाठी. मी तुम्हाला टाइम टेबल सुद्धा देणार आहे. सगळ्यात आधी समजून घ्यायचं आहे की जे तुम्हाला सब्जेक्ट आहेत, आता स्ट्रॅटेजी आपण ठरवूया की काय करायचं आहे नेमकं. जे सब्जेक्ट आहेत तुम्हाला सगळ्यात आधी जो लँग्वेजचा पेपर आहे मराठी, सेकंड हिंदी, थर्ड इंग्लिश, फोर्थ मॅथ्स, फिफ्थ सायन्स आणि सिक्स्थ सोशल सायन्स. तर असे जे 6 सब्जेक्ट्स आहेत, प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला जर 75 मार्क्स मिळवायचे असतील किंवा त्यापेक्षा जास्त मिळवायचे असतील तर हे जे 80 मार्क्सवाले पेपर आहेत सगळ्यात आधी यांचा आपण विचार करूयात की तुम्हाला या सगळ्यांचा सिलेबस एकदा बघून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांचा क्वेश्चन पेपर एकदा बघायचा आहे. बोर्ड एक्झाम जो क्वेश्चन पेपर आहे, बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर आहे तो बघून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यानंतर कुठल्या चॅप्टरला जास्ती वेटेज आहे, या सगळ्यांचा प्रत्येक सब्जेक्टसाठी डिटेल अभ्यास करायचा आहे. तुम्ही मंथ वाईज सुद्धा करू शकता. जसं की आता एक आपण ऑलमोस्ट कन्सिडर करू की 1 जुलै पासून सगळ्यांच्या एक्झाम सगळ्यांच्या ज्या स्कूल्स आहेत त्या सुरू होत आहेत. आणि उरलेला जो एक 2-3 दिवसाचा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की सगळ्यात आधी जे सब्जेक्ट्स आहेत त्यांचे तुम्ही प्रिव्हियस
XYQs जे आहेत ते बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर जे आहेत ते पाहायचे आहेत एकदा तुम्हाला. हे सगळे रेफर करा, हे सगळे चेक करा. यामध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी कुठल्या सपोज आपण मराठी सब्जेक्ट घेतलाय आणि त्यामध्ये जो हायेस्ट वेटेज असलेला चॅप्टर आहे त्या हायेस्ट वेटेज असलेल्या चॅप्टरला जास्ती कन्सिडर करा, त्याचा जास्ती अभ्यास करा. कमी वेटेज असलेल्या चॅप्टरला सुद्धा रिवाइज करायचा आहे, पण कमी वेटेज देऊन, कमी वेळ देऊन. अशा पद्धतीने तुम्ही मराठीचा तसेच हिंदीचा आणि इंग्लिशचा सुद्धा अभ्यास करू शकता. या प्रत्येक सब्जेक्टसाठी इंडिव्हिज्युअल पेपर पॅटर्नचा आपण अभ्यास करणार आहोत सेपरेट व्हिडिओमध्ये. त्यानंतर जे सब्जेक्ट्स येतात की मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स, तर हे जे सब्जेक्ट्स आहेत यामध्ये इकडे 2 पार्ट, इकडे 2 पार्ट आणि याच्यात सुद्धा 2-2 पार्ट तुम्हाला आहेत. तर यांना सुद्धा इक्वल टाइम डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम इंग्लिश सब्जेक्ट, मॅथ्स आणि सायन्स या 3 सब्जेक्टच्या मुलांना ट्युशन सुद्धा असतात. तर अवेलेबल जे तुमच्याकडे 24 आवर्स आहेत, या 24 आवर्स पैकी तुम्ही जर टायमिंगचं डिस्ट्रीब्युशन केलं तर तुमचे 6 तास जे आहे ते झोपण्यामध्ये जात आहेत. राहिले किती? 24 मधले 6 गेले तर 18. हे जे 18 आवर्स आहेत, या 18 आवर्सचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करत असताना आपण एक कन्सिडर करू की ॲव्हरेज बहुतेक मुलांच्या ज्या शाळा आहेत त्या 10 पासून स्टार्ट होतील ते 5 पर्यंत. म्हणजेच हा जो टायमिंग आहे 7 तास येतोय. तर हा 7 तासाचा जो टायमिंग आहे 7 आवर्स, हा 7 आवर्सचा टायमिंग सुद्धा यातून मायनस जर झाला तरी सुद्धा तुमच्याकडे 11 आवर्स आहेत. आता या 11 आवर्समध्ये तुम्हाला तुमच्या या सगळ्या टायमिंगचा, स्टडी टायमिंगचा मेळ बसवायचा आहे. ज्यामध्ये आपण कन्सिडर करूया की इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स या 3 तास बहुतेक मुलांना ट्युशन्स असतील, तर या 11 आवर्स पैकी 3 तास ट्युशनमध्ये गेलेत. तरीही तुमच्याकडे आता 8 तास बाकी आहेत. 9, 10, 11, 3 तास गेल्यानंतर 8 तास बाकी आहेत. या 8 तासांचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. सपोज 1 जुलैपासून आपण स्कूल तुमचं सुरू झालं असं अज्युम करूयात. ते 30 जानेवारीपर्यंत जो टायमिंग आहे आपला, 30 जानेवारीपर्यंतचा जो टायमिंग आहे, या अवेलेबल मंथ्समध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम टेबल फॉलो करायचा आहे, जो मी तुम्हाला देणार आहे. आणि त्या टाइम टेबलमध्ये जसा जसा टायमिंग आपण प्रत्येक पर्टिक्युलर सब्जेक्टला दिला आहे, बरोबर त्याच टायमिंग नुसार, त्याच टाइम टेबलनुसार जर तुम्ही संपूर्ण वर्षभर अभ्यास केला तर हे जे टार्गेट आपण डिसाईड केलेलं आहे हे एकदम वास्तविक आहे हे तुम्हाला कळायला लागेल. हे जास्तीत जास्त एका महिन्यामध्ये इन वन मंथ तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की हा टाइम टेबल फॉलो करत असताना तुम्ही हे टार्गेट मिळवणं अजिबात अशक्य नाही. तर या 8 तासांचा, 8 तास मोर दॅन सफिशियंट आहे मित्रांनो. 8 तास जर तुम्ही अभ्यास केला आणि या सगळ्या सब्जेक्टला जर तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये इन्क्लूड केलं तर तुम्हाला हे आरामात पर्सेंटेज मिळू शकतील. तर बघूया या 8 तासाचं नियोजन टाइम टेबलमध्ये डे वाईज कसं बसतं. तर सगळ्यात आधी तुम्हाला इकडे टाइम टेबल दिसत असेल की प्रत्येक दिवसाचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. आता यामध्ये मी तुम्हाला एक हे सांगतोय की जर समजा तुम्हाला 24 तास अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही 6 तासचे झोपेसाठी दिले आहात, तर हा टायमिंग तुमचा तुमच्यानुसार असू शकतो. जसं काही जणांना रात्री, काही जणांचा रात्री अभ्यास होतो, तर ते काही उशिरापर्यंत अभ्यास करू शकतील आणि सकाळी थोडेसे उशिरा उठू शकतात. आणि काही जण असे आहेत की ज्यांना सकाळचा अभ्यास आवडतो, तर ते सकाळी पहाटे 4ला उठून अभ्यास करू शकतात आणि रात्री जर समजा ते 10ला जरी झोपले तरी सुद्धा त्यांचा 6 तास, त्यांची 6 तास जी आहे ती आरामात झोप होते आहे आणि झोप सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तर 4 ते 10, सकाळी 4ला उठल्यानंतर 10 वाजता झोपेपर्यंतचा जो टाइम टेबल आहे तो आपण आता डिस्कस करूया. सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्याप्रमाणे आपण तहान, भूक या गोष्टींना सुट्टी देत नाही, त्याप्रमाणे अभ्यास सुद्धा तुमचं 10व्या वर्गात एकमेव ध्येय असलं पाहिजे. त्याला सुद्धा तुम्हाला सुट्टी देता कामा नये.
ही ही सुद्धा तुमची शरीराची गरज आहे असं जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुम्हाला अभ्यास हे ओझं वाटणार नाही. सगळ्यात आधी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार यांच्यासाठी रविवार सहित यांच्या सर्वांसहित आपण एक टाइम टेबल डिसाईड करतो आहे, जो की सकाळी 4 वाजल्यापासून सुरू होतो आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण काय काय केलं पाहिजे आणि कसा टाइम टेबल शेड्यूल केला पाहिजे ते आपण बघणार आहोत. हा जस्ट एक टेंटेटिव्ह टाइम टेबल असेल. यामध्ये तुम्ही तुमच्या अवेलेबल टायमिंग नुसार सुद्धा चेंजेस करू शकता. तर माझ्या विद्यार्थ्यांना जो मी टाइम टेबल देतो आहे हाच तुम्हाला सगळ्यांना देतो आहे. हा जर तुम्ही फॉलो केला तर पुन्हा एकदा मी वारंवार सांगतोय की 95% मी गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही 95% मार्क्स त्याच्यापेक्षा जास्तीच मार्क्स मिळवू शकाल जर तुम्ही हा टाइम टेबल फॉलो केला तर. आणि पुन्हा एकदा की हा टेंटेटिव्ह आहे, जस्ट टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे. तुम्ही याला चेंज करू शकता. जसं की मी स्कूल टायमिंग कन्सिडर करतोय की 10 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत. यामध्ये काही विद्यार्थ्यांची जी स्कूल्स असतात ते 8 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत असतील किंवा 7 पासून 3 वाजेपर्यंत असतील. तर पर्टिक्युलर तुम्ही तसं त्याच्या टायमिंगमध्ये तो वेळ टाकू शकता. यामध्ये ट्युशनचा टायमिंग वेगवेगळा असू शकतो की काही विद्यार्थ्यांच्या ट्युशन्स ज्या आहेत त्या सकाळी असतात, सकाळच्या सेशनमध्ये. काही जणांच्या संध्याकाळच्या सेशनमध्ये असतात. तर अकॉर्डिंगली तुम्हाला तो टाइम टेबल सेट करायचा आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्हाला सकाळी 4 वाजता उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या इष्ट देवतेचं ध्यान करायचं आहे. जे काय आपण आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण 2 हात समोर करून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमूल्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणतो. त्याच्यानंतर डोळ्याला आपण हळुवारपणे असे हात जे असतात ते आपण हात लावतो आणि आरामात डोळे उघडतो. त्यानंतर आपण आपल्या धरतीला वंदन करतो. हे सगळं तुम्ही करून काय असेल ते 4 ते 4:15 या टायमिंगमध्ये तुम्हाला थोडंसं फ्रेश व्हायचं आहे. त्यानंतर इथे मी ॲड करतो की तुम्हाला 4 ते 4:15 पर्यंत फ्रेश व्हायचं आहे. 4:15 ते 5 या टायमिंगमध्ये तुम्हाला 45 मिनिटं जे अवेलेबल आहेत. या 45 मिनिटामध्ये तुम्हाला 10-10 मिनिटांचा 3 सेशन 15-15 मिनिटांचा एक 3 सेशन ठेवायचे आहेत की पहिल्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला थोडंसं जंपिंग जॅक किंवा काय असेल ते थोडीशी हाय एफिशियंट एक्सरसाइज करायची आहे, ज्याच्यामुळे तुमचा श्वास घ्यायचा जो रेट आहे तो वाढून जाईल. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे तर मी थोडंसं आपल्या भाषेमध्ये व्यायाम असं टाकतोय. पण सुरुवातीच्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला 4:15 ते 4:30 पर्यंत थोडासा व्यायाम. त्यानंतरच्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला प्राणायाम करायचा आहे, ज्यामध्ये अनुलोम विलोम आणि भ्रामरी हे 2 मुख्यतः केले तर जास्ती फायद्याचं होईल. आणि नंतरच्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला ध्यान करायचं आहे की 15 मिनिटामध्ये डोळे बंद करायचे, एका जागी स्वस्थ बसून 15 मिनिटे आपल्या विचारांचा पाठलाग न करता केवळ श्वासावरती ध्यान केंद्रित केलं, आपलं लक्ष केंद्रित केलं तरी त्याला ध्यान म्हणता येईल. हे सोपं नाही आहे. जेवढं सांगणं सोपं आहे तेवढं वागणं सोपं नाही. पण जर प्रॅक्टिस केली, आपलं टार्गेट जर 95+ % असेल तर तुम्हाला हा टाइम टेबल फॉलो करावाच लागेल. ज्याला करायचा आहे तो करेल. तर यामध्ये तुम्ही 45 मिनिटं व्यायाम केला आणि त्यानंतर मग 5 ते 6 पासून तुमचा टाइम टेबल आता सुरू होतो आहे. म्हणजे 5 वाजतापासून तुमचा टाइम टेबल सुरू होतो आहे. तर सर्वात आधी 5 ते 6 या टायमिंगमध्ये तुम्ही काय करा, जो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड वाटतो आहे किंवा सकाळची झोप जर तुम्हाला जात नाही, आता तुम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेशनवालं किंवा जो टॉपिक तुम्हाला आवडतो आहे, जसं की सायन्स एक सब्जेक्ट मी सायन्स घेतला. तर सायन्स घेतल्यानंतर आता हा जो टाइम टेबल आहे हा प्रत्येक दिवशी सेम असेल की 4ला उठणार आणि नंतर मी इथे डू करतोय, म्हणजेच सेम टाइम टेबल फॉलो करायचा आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी. आणि रविवार सुद्धा आपल्याला सोडायचा नाही. इकडे सुद्धा तेच, इकडे सुद्धा तेच. त्यानंतर इकडे तुम्हाला 3 दिवस सायन्स 1 सायन्स 1 सायन्स 1 आणि नंतर इकडे 3 दिवस सायन्स 2 सायन्स 2 आणि सायन्स 2 असं तुम्हाला टाइम टेबल फॉलो करायचं आहे.
त्यानंतर 6 ते 7 या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचा जो सब्जेक्ट आहे तो घ्या. आता मी इकडे कन्सिडर करतो की तुम्हाला ट्युशन क्लास सुद्धा असतील, तर ॲव्हरेज मुलांची शाळा ही 10 वाजतापासून असेल ती 5 वाजेपर्यंत. तर मी हा जो टायमिंग आहे यामध्ये मी पूर्णतः स्कूल टायमिंग कन्सिडर करतो आहे 5 वाजेपर्यंत. 10 वाजतापासून तयारी वगैरे कन्सिडर करून 5 वाजेपर्यंतचा हा जो टायमिंग आहे तुमचा दर आठवड्यामध्ये मंडे पासून तर फ्रायडे पर्यंतचा राहणार आहे. अशा पद्धतीनं त्यानंतर सॅटर्डेला जी शाळा असते मुलांची ही ऑलमोस्ट सकाळची राहते. तर आपण कन्सिडर करणार आहे की सकाळी 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत हा जो टायमिंग आहे तुमचा स्कूल टायमिंग असेल. तर अशा पद्धतीनं हा टाइम टेबल आपण बनवत आहोत. त्यानंतर हा जो 6 ते 7चा टायमिंग आहे, या 6 ते 7च्या टायमिंगमध्ये तुम्ही एखादा दुसरा सब्जेक्ट घ्या, जसं की इंग्लिश. या इंग्लिशमध्ये दर आठवड्याला तुम्हाला हाच सेम टाइम टेबल फॉलो करायचा आहे. शनिवारी थोडासा टाइम वेगळा असू शकतो, कारण की तुम्हाला प्रिव्हियस तयारी वगैरे असली तर, किंवा जर तुमची अर्ध्या तासात तयारी होत असेल 7 ते 7:30 या टायमिंगमध्ये, तर फारच चांगलं. त्यानंतर हे जे 7 ते 10चा टायमिंग आहे, यामध्ये जसं की मी सांगितलं होतं की काही विद्यार्थ्यांच्या ट्युशन्स असतात. सो यामध्ये तुम्हाला तुमच्या ट्युशन्स इथे अरेंज करायच्या आहेत. सकाळच्या असतील तर सकाळच्या 7 ते 10च्या सेशनमध्ये, संध्याकाळच्या असतील तर संध्याकाळी 5 ते 8च्या सेशनमध्ये. या 3 सब्जेक्टच्या ज्या तुमच्या ट्युशन्स आहेत, तर या तुम्ही इथे मॅनेज करू शकाल. अशा पद्धतीनं 9 ते किती म्हणजे 7 ते किती तर 10 वाजेपर्यंत, 7 ते 10 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळचा जो टायमिंग आहे, तर त्या संध्याकाळच्या टायमिंगमध्ये तुम्हाला उरलेल्या सब्जेक्टला प्रिफरन्स द्यायचा आहे. की जसं की आता कुठले राहिले सब्जेक्ट, तर सायन्स आला, इंग्लिश आला. इकडे तुम्ही 5 ते 6ला इकडे मॅथ्सला द्या वेळ. तसंच जसं सायन्सला केलं तसंच मॅथ्स वन नंतर तुम्ही मॅथ्स टू आणि मॅथ्स 2ला टायमिंग द्या. 6 ते 7चा जो टायमिंग आहे त्यामध्ये तुम्ही मराठी ॲड करू शकता. नंतर तुम्हाला इकडे 7 ते 8ला हिंदी देता येईल, हिंदी. आणि त्याच्यानंतर 8 ते 9 आणि 9 ते 10 यामध्ये तुम्ही तुमचे सोशल सायन्सचे जे 2 सब्जेक्ट असतील, जसं की मी इकडे इतिहास, याला हिस्ट्री असं म्हटलं जाईल, हिस्ट्री. आणि इकडे तुम्ही तुमचा भूगोल म्हणजेच जिओग्राफी तुम्ही इथे देऊ शकता. हा सेम टाइम टेबल तुम्हाला असाच फॉलो करायचा आहे, फक्त रविवार सोडून. संडेला थोडासा टाइम टेबल जो आहे तो चेंज होतो आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हा टाइम टेबल बनवायचा आहे. थोडासा इकडे मी घाई थोडेसे मिस्टेक्स होत आहेत, तुम्ही आरामात छान बनवून घेऊ शकता. प्रिंटेड फॉर्ममध्ये बनवला तर त्याहीपेक्षा बेस्टच आहे. पण मी आधीच सांगितलं की जस्ट तुम्हाला हा इंडिकेटिव्ह आहे. आता यामध्ये शनिवारी जी तुमची शाळा आहे 7 ते 12च्या मध्ये ठेवली आहे, तर इकडे जे सकाळचा ट्युशनचा टायमिंग आहे, हाच टायमिंग तुमचा दुपारी 1 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत किंवा या दरम्यान कुठेतरी ॲडजस्ट होतो. जसं मी इथे 2 ते 5 मध्ये इथे ट्युशन्स ॲड करतो आहे शनिवारी. आणि अवेलेबल जो 12 ते 2चा टायमिंग आहे, तर याच्यामध्ये हा टायमिंग सुद्धा मी स्कूल टायमिंगसाठी देतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं येणे किंवा जो येण्या-जाण्याचा टायमिंग आहे किंवा अदर काय असेल ते, किंवा नसेल तर मग याच्यामध्ये तुम्ही बाकीचे जे कुठले सब्जेक्ट्स राहिले असतील किंवा यामध्ये जो अतिरिक्त वेळ आहे, तर यामध्ये तुम्ही रिव्हिजन वगैरे करू शकता. अवेलेबल जो टायमिंग आहे. आता संडेला तुम्हाला काय करायचं आहे? संडेला चीट डे वगैरे ठेवू नका, एखाद्या वेळेला घेतलं तर हरकत नाही. पण रेग्युलर वर्षभर तुम्हाला असा टाइम टेबल फॉलो करायचा आहे.
ज्यामध्ये सकाळी तुमचं पुन्हा एकदा टाइम टेबल 5 वाजतापासून सुरू होतो ते संध्याकाळी 10 वाजतापर्यंत. आणि हे लास्टला जे मी 15 मिनिट्स ठेवलेले आहेत, तर या 15 मिनिट्समध्ये लास्टला सांगतो की काय करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा टाइम टेबल सेट होतोय तुमचा. संडेला तुम्हाला काय करायचं आहे, आठवडाभरामध्ये जो अभ्यास केला आहे तो अभ्यास तुम्हाला इथे सगळ्याच्या सगळा रिवाईज करायचा आहे. आता या रिव्हिजनमध्ये काही तुम्हाला लेखी काम वगैरे सुद्धा असते, काही असाइनमेंट्स कंप्लीट करायच्या असतात. तर या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज तुम्ही या टायमिंगमध्ये रविवारच्या पूर्ण करून घ्यायच्या आहे. अजिबात तुम्हाला आठवड्यामध्ये अदर गोष्टींसाठी वेळ मिळत नाही, कारण की तुमचा शेड्यूल जो आहे तो बांधलेला आहे. याच्यामुळे पूर्ण हेक्टिक शेड्यूल तुमचा एनर्जी जो आहे तो पूर्ण खर्च करून घेणार आहे. त्यामुळे अदर ॲक्टिव्हिटीसाठी वेळ राहणार नाही आणि या टाइम टेबलमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. सो रिव्हिजनसाठीचा जो वेळ आहे तो पूर्ण संडेला आणि अदर ॲक्टिव्हिटीला, जसं की लेखी काम वगैरे सगळं तुम्हाला संडेला फिनिश करायचं आहे. लास्टला जे 15 मिनिट आहेत, प्रत्येक दिवशी रात्री झोपताना तुम्हाला ग्रॅटिट्यूड जे असतं, ग्रॅटिट्यूड म्हणजे दिवसभर ज्या आपण ॲक्टिव्हिटी केल्या यामध्ये तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या गोष्टींनी, ज्या ज्या तत्वांनी मदत केली, त्या सर्वांना तुम्हाला इथे बसल्या बसल्या एका जागी ध्यान अवस्थेत बसून धन्यवाद द्यायचा आहे. की प्रकृतीमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टींना, त्यामध्ये मग तुमचे आई वडील आलेत, बहीण भाऊ आलेत, तुमचे शिक्षक आलेत किंवा अदर कोणीही असेल ज्यांनी तुम्हाला थोडीशी मदत केली असेल, त्या सर्वांना इथे ग्रॅटिट्यूड अप्लाय करायचा आहे, म्हणजेच धन्यवाद द्यायचा आहे. काही जे फॉरेन ऑथर्स आहेत, त्यांनी लिहिलेल्या बुकवरती आपला जरा जास्तीच विश्वास बसतो आणि त्यांच्या बुकमध्ये सुद्धा ही गोष्ट लिहिलेली आहे की पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड वगैरे असे नावाचे बुक्स जे सांगतात की जे तुमच्यासाठी लोक काम करतात त्यांना जर तुम्ही धन्यवाद दिलं तर त्याचा तुमच्यावरती खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होतो. आणि जे तुम्हाला 10व्या वर्गामध्ये किंवा कधीही अभ्यासामध्ये जे पर्सेंटेज मिळतात, या पर्सेंटेजमध्ये माझ्या मते तुमची मेहनत जी आहे ती 70 to 80% असेल, तर 20 to 30% जी आहे तुमचं थोडंसं जे लक असते ते काम करतं. आणि हे लक चांगलं करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. जसं की तुम्ही वर्षभर, जसं की 10व्या वर्गात तरी थोडंसं लालचीपोटी आपण स्वार्थी जरी झालो तरी चालेल, की जर समजा तुम्हाला पर्सेंटेज हवे असतील, तर पर्सेंटेज मिळवायचे म्हणून तुम्ही मोठ्यांची कामं ऐकणे, मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे, रिस्पेक्ट करणे, कोणाला हेल्प करणे, मदत करणे, एखादी गरीब व्यक्ती दिसली असेल तिला मदत करणे, एखादी वर्गात तुमच्या गरीब एखादा विद्यार्थी असेल त्याला तुम्ही जर थोडीशी मदत करू शकले, तर या सर्व गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला तुमच्या मेहनतीमुळे मिळालेले जे मार्क्स आहेत किंवा मेहनत केल्यानंतर जे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत तिथपर्यंत बनवायचा एक प्रकारचा ते ब्रिजचं काम करतात, हे जे तुमचे चांगले कर्म असतात ते. तर ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आता यामध्ये आपण आपली जी मानसिक अवस्था आहे, ह्या वर्षभर टाइम टेबल फॉलो करायचा आहे, म्हणजे आपली मेंटॅलिटी जागेवरती असणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमची मानसिकता जागेवरती ठेवायची असेल आणि सदा सर्वदा तुम्हाला अभ्यासाचाच विचार करत म्हणजे काम करत राहायचं असेल, तर सगळ्यात आधी आपलं मन शांत राहणं गरजेचं आहे. सकाळी आपण व्यायाम करतोच आहे, त्याच्यामध्ये आपलं शरीर सुदृढ राहणार आहे, सोबत सोबत आपलं मनही सुदृढ राहिलं तर वर्षभर आपला अतिशय छान पद्धतीने अभ्यास होऊ शकतो. आणि यापेक्षाही आणखीन जर आपल्याला त्याच्यामध्ये काही ॲडिशन करायची असेल, तर संध्याकाळच्या वेळेला जर तुमचं कुठेतरी ॲडजस्ट होत असेल, ज्याला आपण सूर्यास्त म्हणतो, सूर्यास्ताच्या वेळेला जर समजा आपण कुठेतरी 10 मिनिटं बसून देवाचं ध्यान केलं किंवा देवाचं आपण एखादं स्तोत्र म्हटलं, जर शक्य असेल, जे तुमचं आराध्य दैवत असेल त्या आराध्यासमोर बसून तुम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, तुमची जी संध्याकाळची शुभंकरोतीची वेळ असेल त्यावेळेला जर तुम्ही डेडिकेटली रोज जर काहीतरी बसून ध्यानधारणा केली, देवाचं नामस्मरण केलं, तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला अतिशय फायद्याची ठरणार आहे. आणि जर ही गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला टाइम टेबल फॉलो करायला सुद्धा प्रकृती, देव, आई वडील अशा सगळ्या गोष्टींकडून एकदम मदत मिळते आणि त्यामुळे तुमचे पर्सेंटेज जे आहे ते
ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतात. जी गोष्ट मी आता नंतर सांगितली ती गोष्ट तर आयुष्यभर केली तरीही हरकत नाही पेक्षा ती करायलाच पाहिजे. पण जर समजा थोडंसं आपण स्वार्थी झालो की नाही मला आता 10वीत पर्सेंटेज पाहिजे आहेत, तर त्या स्वार्थी भावनेना का होईना पण ही गोष्ट तुम्ही अप्लाय करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं तर अजून भरपूर आहे, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. तर हा टाइम टेबल तुम्हाला दिसत नसेल तर व्यवस्थित बघून घ्या एकदा, आणि प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये जरी केला तरीही चालेल. तो तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा आणि तो तसा फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणखी एक महत्त्वाचं की जर समजा एखाद्या दिवशी अचानकपणे आपल्याला कुठेतरी जायचं काम पडलं, हा टाइम टेबल फॉलोच केला जाईल असं गरजेचं नाही. म्हणजे गरजेचं नाही मीन्स त्याच्यामध्ये खंड पडू शकतो, पण खंड जरी पडला तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जोमाने उठून पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय होईल की त्यामध्ये पुन्हा एकदा अखंडता राहील. मधात सातत्यता जी आपली कन्सिस्टन्सी ती ब्रेक होण्याचे 100% चान्सेस आहेत. कधी काही एखादी घटना घडते, कधी कोणी पाहुणे येतात किंवा काही कार्यप्रसंग आहेत, शुभप्रसंग आहेत, वाईट प्रसंग आहेत, घरामध्ये या सर्व गोष्टी होत राहतात. पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्यातून मार्ग काढायचा आहे. त्या घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण फ्री होतो त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पुन्हा एकदा टाइम टेबल फॉलो करायचा आहे. तर असा सगळा टाइम टेबल मी बनवून दिला आहे तुम्हाला. हा टाइम टेबल तुम्ही फॉलो करा, निश्चित फॉलो करा. तुम्हाला 95% मार्क मिळवायची मी गॅरंटी देतो आहे. तर या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा थँक्यू.